नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरं म्हणजे एका वेगळ्या टॉपिकवर असणार आहे. वेगळा टॉपिक म्हणजे जनरली आता प्रत्येक जे काही आता नवीन शैक्षणिक धोरण सरकारने जाहीर केलं. आता खरं बघता सरकारने शैक्षणिक धोरण जाहीर करून ही एक प्रकारची पालकांची चेष्टा करण्याचं या ठिकाणी काम केलेलं मला तरी वैयक्तिक असं वाटतं. कारण ज्यावेळेस आत्ताच्या घडीला आर-टीचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत. ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म भरत असताना आता ज्यांची मुलं आर-टी ॲडमिशनसाठी पात्र आहेत, तर ते पालक ज्यावेळेस ऑनलाईन फॉर्म भरायला जातात, तर ऑनलाईन फॉर्म भरत असताना त्यांना कोणकोणत्या पद्धतीचे प्रॉब्लेमना या अडचणींना या ठिकाणी सामोरं जावं लागतं, हे ते पालकच सांगू शकतात योग्यरित्या. आणि ज्यावेळेस आपण फॉर्म भरायला जातो, तर त्यावेळेस फॉर्म भरत असताना आपल्या घरापासून नियर लोकेशनला म्हणजे 1 किलोमीटर ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत ज्या काही जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळा त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग इंग्लिश मीडियमचा समावेश होतो. आता इंग्लिश मीडियम जरी घरापासून 3 किलोमीटर अंतरावरती शाळा असेल, तर त्यावेळेस देखील तुम्हाला इंग्लिश मीडियमवरती ची जी शाळा आहे, तर त्या ठिकाणी ती शाळा निवडत असताना आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागतं. त्या शाळा आपल्याला निवडता येत नाही. तर या ठिकाणी मला गव्हर्नमेंटचं एक म्हणजे विशेष कौतुक करावंसं वाटतं, की गव्हर्नमेंटने जे काही शैक्षणिक धोरण जाहीर केलं, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, की एक जिल्हा परिषदेच्या शाळांना ते प्राधान्य देत आहेत. ठीक आहे, मान्य आहे. आज देखील आपण जर बघितलं, तर जे काही मोठमोठ्या पोस्टवर गेलेले व्यक्ती आहेत, तर त्यांनी देखील जिल्हा परिषदेच्या शाळेमधून शिक्षण घेतलेलं आपल्याला बघायला मिळून येतं. परंतु आजच्या घडीला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तुम्ही जर आर-टी-आयच्या पोर्टलवरती जिल्हा परिषदेच्या शाळा टाकताय, तर आपण विचार करा एक जिल्हा कोणत्या पूर्ण महाराष्ट्रात जर आपण बघितलं, तर कुठल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला आपण फीस देऊन आपण त्या ठिकाणी किंवा कोणाचा तरी वशिला लावून आपण त्या ठिकाणी नंबर लावत असतो. आज जर आपण जिल्हा परिषदेची परिस्थिती बघितली, तर अक्षरशः 4-4, 5-5 विद्यार्थ्यांवरती शिक्षकांना शिकवावं लागत असतं. अर्थात शिक्षकांची मेहनत कमी आहे असं आपण अजिबात म्हणत नाही. कारण शिक्षकांना जेवढे विद्यार्थी जास्त तेवढे त्यांना देखील शिकवण्याची गोडी निर्माण होऊ शकते. परंतु तुम्ही जर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे काही इंग्लिश मीडियम तुम्ही आर-टी-आयच्या पोर्टलवरून बाजूला घेताय, जी 5 किलोमीटरपर्यंतची अट होती, त्या ठिकाणी तुम्ही 3 किलोमीटरपर्यंतची अट लावण्यात आलेली. 1 किलोमीटर त्याच्यानंतर 1 ते 3 किलोमीटरपर्यंतची जी अट लावण्यात आलेली, ती देखील आपण ॲग्री करू योग्य आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही जिल्हा परिषदेची शाळा आर-टीच्या पोर्टलवर टाकतात, तर त्यावेळेस तुम्ही असं देखील त्या ठिकाणी डिक्लेअर करायला पाहिजे, की तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जर समजा मुलाचा नंबर लागला आर-टी मार्फत, तर तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी काय नवीन योजना लागू करणार आहात? तुम्ही त्या ठिकाणी स्पेशल इंग्लिशसाठी एखादा शिक्षक ठेवणार म्हणजे अपॉइंट करणार किंवा तुम्ही जे काही पाठ्यपुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये काही बदल करणार. या गोष्टी जोपर्यंत आर-टीच्या पोर्टलवरती किंवा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये क्लिअर होत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत, की जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी आर-टीचे फॉर्म भरण्यात येतील. आता जर आर-टीचा फॉर्म एखादा पालक एखाद्या सायबर कॅफेवरती भरायला गेला, तर सायबर कॅफेवर फॉर्म भरत असताना ज्यावेळेस संपूर्ण शाळांचं सिलेक्शन करण्याची वेळ येते, तर त्यावेळेस पूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळा त्या ठिकाणी दाखवण्यात येतात. ज्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळा दाखवण्यात येतात, त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या शाळेला जर आपल्या मुलाचं ॲडमिशन घ्यायला गेलो, तर त्यावेळेस फीज लागते 0 आणि आपण आर-टीचा फॉर्म भरायला गेलो, तर त्या ठिकाणी फीज लागते पालकांना ₹200 ते ₹250 फीज लागत असते. मग मला एक सांगा, आर-टीचा फॉर्म जर जिल्हा परिषदेमध्ये तुमच्या मुलाचं जर जिल्हा परिषदेमध्येच तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही का म्हणून आर-टीच्या पोर्टलवरती फॉर्म भरणार? याच्याविषयी अजूनपर्यंत तरी कोणी आवाज उठवायला तयार नाही. माझं वैयक्तिक असं मत आहे, की या गोष्टीवरती प्रत्येक पालकांनी आवाज उठवायला पाहिजे. तुम्ही आर-टीच्या पोर्टलवरती जिल्हा परिषदेच्या शाळा देताय, तर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तुम्ही सुधारणात्मक कोणकोणत्या उपाययोजना या ठिकाणी करणार आहात भविष्यात, हे देखील तुम्ही त्या ठिकाणी पालकांचा जो काही संभ्रम आहे, तर तो दूर केला पाहिजे. निश्चितच हे जर सरकारने केलं, तर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांना सुवर्णकाळ आल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. हे देखील तेवढं सांगावसं वाटतं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला याविषयी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याच पद्धतीने व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आमच्या एस-पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद.